नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट प्रसाद अमृतकरजी. येस. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2019 पासून त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. रेसिडेन्शियल, कमर्शियल आता ते 2 प्लॅटफॉर्मवर काम करतायत. त्याच्यात पण रेसिडेन्शियल ही त्यांची स्पेशालिटी आहे. मला कायम असं वाटतं, की अन्न, वस्त्र, निवारा ही माणसाची गरज आहे. त्यामुळे या क्षेत्रात जेवढे जास्तीत जास्त आर्किटेक्ट, इंजिनिअर येतील, त्यांची कायमच या क्षेत्रात गरज राहणार आहे. पण तरीही प्रत्येक प्रोजेक्ट काहीतरी वेगळा करावा, नवीन करावा असं प्रत्येक आर्किटेक्टला वाटत असतं. त्याप्रमाणे तेही काम करतात. त्यामुळे त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा आहे, भविष्यात त्यांचा हा प्रवास कसा असणार आहे, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. राईट. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. थोडक्यात थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये जाऊया, फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. आणि आधी विचारायचं ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात किंवा आर्किटेक्ट या क्षेत्रात पर्टिक्युलरली येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की मी पण आर्किटेक्ट होईन? येस, राईट. बेसिकली इंट्रोडक्शन देण्याच्या आधी मी आर्किटेक्ट प्रसाद अमृतकर. तर मी प्रॉपर सटाण्याचं, जे नाशिक जिल्ह्यातून, नाशिक पासून 80 किलोमीटरवर आहे. बरोबर. माझे वडिलांचा जो मेन बिझनेस होता तो शेती रिलेटेड होता. तर त्याच याच्यात मला लहानपणापासून शेती या लँडस्केप या फील्डचं खूप चांगलं नॉलेज होतं. आणि त्यातच आर्किटेक्चर ही जी एक फील्ड आहे त्याच्यात लँडस्केप प्लस बाकीच्या ज्या युनिक गोष्टी रिगार्डिंग कन्स्ट्रक्शन त्या शिकण्यासाठी खूप इंटरेस्ट मला होता, म्हणून मी ही आर्किटेक्चर ही फील्ड चॉईस केली होती. तर 8वी पर्यंत माझं हे शिक्षण सटाण्यात झालेलं. 9वी ते 12वी हे मी नाशिकला RYK मधून पासआउट झालो. त्यानंतर मी पुढचे आर्किटेक्चरचे 5 वर्ष कमला राजा मुंबई इथं शिक्षण घेतलं. कॉलेजकडनं मी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम निमित्त एकदा चायनाला आणि एकदा तैवानला मी कॉलेजकडनं गेलो होतो. आणि त्यानंतर मी माझं आर्किटेक्चर लाईफ ही प्रॅक्टिस म्हणून मी BV दोशी अहमदाबाद आणि नाशिकला अशा 2 ठिकाणी करून मग मी 2021ला माझी स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. वाह! क्या बात है. मग आता त्यातला आणखीन एक मला टप्पा विचारायचा आहे आर्किटेक्ट मधला. ते म्हणजे तुम्ही जेव्हा वैयक्तिकरित्या म्हटलं तसं आधी प्रत्येक माणूस कुठेतरी सर्व्हिस करतो, बरोबर. प्रॅक्टिस करतो आणि मग स्वतः कन्सल्टन्सी Right. सुरू करते. त्याप्रमाणे तुम्ही प्रवास केला. तर जो पहिला प्रोजेक्ट केलात, तर त्याची आठवण कशी होती? तो करताना काही दडपण आलं होतं का? किंवा तेव्हाचा तो प्रवास कसा होता सगळ्या स्ट्रगलचा एकंदरीत? राईट. ऍक्च्युली जेव्हा प्रॅक्टिस करत होतो मी नाशिकला, जॉब करत होतो, तेव्हाच मी एक माझा स्वतःचा पर्सनल प्रोजेक्ट घेतला. तो पर्सनल प्रोजेक्ट मध्ये म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज ही जी गोष्ट आहे ही स्वतः उतरल्याशिवाय भेटत नाही. तर मग तो प्रॅक्टिकल नॉलेज आणि आर्किटेक्चरल म्हणजे इन बुक नॉलेज या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये क्लायंटची रिक्वायरमेंट, आपलं डिझाईन थॉट, ह्या दोघं मॅच करताना जो काही स्ट्रगल झाला तो हा पहिल्या प्रोजेक्टला सगळ्यात जास्त झाला. क्लायंटची रिक्वायरमेंट आम्हाला असंच पाहिजे, पण ॲज पर वास्तू आणि ॲज पर आर थॉट प्रोसेस ते डिझाईन करणं थोडं डिफिकल्ट होतं इनिशियल लेवलला. पण हळूहळू तो प्रोजेक्ट शेवटी आम्हाला जसा हवा तोच आम्ही एक्झिक्यूट केला. क्या बात आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला Yes. पहिला प्रश्न असा आहे, की या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठ्या बरोबर. प्रमाणात आहे. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा बरोबर. असतं. काही त्यांच्या महत्वाची जबाबदारी दिली तर दुर्घटना होऊ शकते. बरोबर. तर तुम्ही ही परिस्थिती साईटवर कशी हाताळता? यात 2 गोष्टी सर. या ठिकाणी इन्शुरन्स ही जी कन्सेप्ट आहे ते आम्ही कंपल्सरी वापरतोच. दुसरी गोष्ट असं म्हणा की अनस्किल लेबरपेक्षा आम्ही ट्राय करतो की ज्यांना ऍटलिस्ट बेसिक जे नॉलेज आहे ते असेल त्याच लोकांना पण आम्ही ट्राय करतो त्यांना हायर करण्याचा. आणि अनस्किल जे लेबर आहे त्यांच्यासाठी जे असतं ते ठराविक आम्ही म्हणजे 50 ते 60 लोक लागणार असतील तर 5 ते 10 लोक आमचे अनस्किल असतात, पण त्यांना ठराविक त्यांच्या दृष्टीने काम असतात. आणि एक पिरियड असतो 1 आठवड्याचा की त्याच्यात त्यांना वरचं लर्निंग दिलं जातं की जेणेकरून ते 5-6 महिन्यात एखाद्या वर्षात वरच्या ग्रेडमध्ये शिफ्ट होऊन त्यांना आम्ही वरचं काम देऊ शकतो. बरोबर. पण हे प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट व्हॅरी करतं. कसा प्रोजेक्ट, छोट्या प्रोजेक्टला ह्या गोष्टी नाही होत, थोडा मोठा प्रोजेक्ट असेल तरच आम्ही ह्या गोष्टी ट्राय करतो. नक्कीच. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही एकदा बघितलं असेल की बऱ्याच कस्टमर्स असं कायम एक नेहमीचं वाक्य असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे बरोबर. आणि एवढ्याच बजेटमध्ये हे जरा बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? कसं आहे सर, बजेट आणि क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करणं ॲज अन आर्किटेक्ट चुकीचं आहे. बरोबर. तर त्या केसमध्ये आम्ही त्यांचं जे बजेट असेल त्या बजेटमध्ये बिल्टअप एरिया, की जो बिल्टअप एरियाप्रमाणे कॉस्टिंग ही कमी जास्त होते. तुमचा 1 स्क्वेअर फूटने जरी बिल्टअप एरिया वाढला तरी 1200 ते 1300 रुपये हे तुमच्या कॉस्टिंगला मिनिमम वाढतात. दुसरी गोष्ट, ज्या गरजेच्या गोष्टी म्हणजे RCC ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यात आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. पण ॲज अ पेंट किंवा आउटडोर जे डिझायनिंगचा पार्ट आहे
त्यात आम्ही थोडंफार जर कॉम्प्रोमाइज केलं तर तुमचा थोडाफार 2 ते 3% का कॉस्टिंगला तो फरक पडतो. म्हणजे जे मेन साचा आहे तो आपल्याला स्ट्रॉंगच बनवावा लागतो. बाकीच्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकतो, पण टिल नाव आम्ही ते पण कॉम्प्रोमाइज करणं थोडंसं कमी केलेलं आहे. कारण की क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे ऍज पर इंस्टाग्राम ह्या गोष्टीमुळे त्यांची रिक्वायरमेंट वाढत चालली आहे. फक्त त्यांचं बजेट कमी असतं. ते बजेट आपल्याला त्या लेवलला त्यांना आणावं लागतं. तेव्हाच तो आउटपुट आणि आपलं डिझाईन मॅच होतं. आता तुम्ही एक शब्द वापरला पिंटरेस्ट, तर त्याच्यावरनं सोशल मीडियावरनं मला प्रश्न विचारायचा आहे की या तंत्रज्ञानाचा बदलत्या याचा खरंच आता फायदा होतो का कधी कधी आता नुकसान होतं असं तुम्हाला वाटतं? जेव्हा लोक तुम्हाला रेडीमेड सॅम्पल पडा असंच आम्हाला घर बनवायचंय टाईपवाला. यात 2 गोष्टी ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा पण आहे, तोटा पण आहे. फायदा एक असा की त्याच्यामुळे क्लायंटला ऍक्च्युली जे आम्ही देणार आहे त्याचं इमॅजिनेशन आधीच असतं की असं बनू शकतं. दुसरी गोष्ट त्याचं जास्त डाऊन पार्ट आमच्यासाठी आहे, 100 वेगवेगळ्या डिझाईन्स येतात, पण त्याच्यातून आम्ही एक क्लॅरिटी असं घेतो की त्यांच्या ज्या डिझाईन आहे काम चालू करायच्याच आधी आम्ही त्या डिझाईन्स मागवतो. म्हणजे त्यांच्या डोक्यात ज्या आयडिया आहे, कल्पना आहे ते आम्हाला क्लिअर होतं. मग त्यांच्या प्लॉटच्या साईज हिशोबाप्रमाणे, इंटेरियर म्हटलं तर त्यांच्या फ्लॅटच्या हिशोबाने, त्यांच्या डोक्यातल्या कल्पना ह्या आपल्या हिशोबाप्रमाणे, जागेच्या हिशोबाप्रमाणे कशा त्याला डिझाईन करायचं की जेणेकरून क्लायंट पण खुश होईल आणि आपला पण पार्ट ॲज अन आर्किटेक्ट ऑर इंटेरियर डिझाईन सक्सेसफुल होईल. त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ऍट द एंड ऑफ प्रॉडक्ट क्लायंट आणि आर्किटेक्ट दोघं हे बेनिफिशियली हॅपी राहतात. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे यापेक्षा, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठल्या क्षेत्र येतात की ज्या क्षेत्रावर आता खरं तर प्रशासनानं काम केलं पाहिजे जर एक चांगलं बदलतं नाशिक, सर्वांगीण नाशिक आपल्याला जर बघायचं असेल तर? आता यात जर मेन मुद्दा घेतला तर सगळ्यात महत्वाचं नाशिकमध्ये ऍज जेवढं गरजेचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, म्हणजे नॉट रेसिडेन्शियल, कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर, तो एक वीक झोन आहे. पण साइड बाय साइड हा पण एक मुद्दा की त्यात कन्वर्ट झालं होतं. आपलं जे आता ग्रीन नाशिक जे दिसतंय ते कमी होईल, म्हणून दोघं साईडला आपल्याला पॅरलल वर्किंग करावं लागणार आहे. जसं की आता बरेचसे नवीन नवीन रस्ते येत आहेत, त्याच्यामुळे बरेचसे झाडं कट होत आहेत. इव्हन झाडांसोबत नदी नाले वगैरे त्याच्यावर पण वर्किंग व्यवस्थित नाही आपलं. तर जसं आता आपला कुंभमेळा ते जसं आता नदीवरती कामं चालले, ते कामं अग्रेसिव्हली जर जास्त झाले, बट नॉट इन कॉन्क्रीट, इन ग्रीन बेल्ट, तर ते जास्त आपल्याला फायद्याचं राहील. जेणेकरून नाशिक आत्ता जसं आहे तसंच नेहमी पुढे राहील. नेहमी मुंबई पुण्याच्या लोकांना नाशिकला येण्यासारखं वाटेल. वा, नक्कीच. पण मग यावेळेला प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जर हा ग्रीन बेल्ट अजून चांगला डेव्हलप करायचा असेल, त्यासाठी किंवा वेग द्यायचा असेल थोडा या प्रकल्पाला, तर तुम्हाला काय वाटतं काय पावलं उचलली पाहिजेत, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत? ग्रीन बिल्डिंग ही एक कन्सेप्ट आहे, तसंच ग्रीन झोन हा जास्त तयार केला गेला पाहिजे. प्रत्येक वेळी आता जसं मी हे पण ऐकण्यात आलंय की कॉन्क्रीट झोन हा जसा अहमदाबादला रिव्हरच्या बाजूला कॉन्क्रीट झोन बनवलाय, तसा कॉन्क्रीट झोन आपल्या नाशिकला नको व्हायला. जर तसंच जर झालं तर मग जी उष्णता त्यातून तयार होईल त्याच्यातूनच बाकीच्या सगळ्या गोष्टी उद्भवतील आणि शेवटी अहमदाबाद सारखी सिच्युएशन नाशिकला क्रिएट नको व्हायला. अगदीच बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील सिलेक्ट करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? बेसिकली टीएमटी बार्स आम्ही प्रिफर करतो आणि आता सगळीकडे टीएमटी बार्सच चालतात. आता याच्यात 2 प्रकार असतात. ऍक्च्युली साईटवर जाऊन चेक करायची वेळ आम्हाला कधी येत नाही, कारण की कॉन्ट्रॅक्टरच ह्या गोष्टी बऱ्यापैकी हँडल करतात. पण स्टील आम्ही चेक केलं तर पहिले हे बघतो की तो बेंड होतोय का व्यवस्थित. जर तो बेंड व्यवस्थित झाला नाही तर त्या स्टीलमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण असं क्वचित एखाद्या वेळ होतं की तो असा प्रॉब्लेम येतो, कारण की सगळ्या ब्रँडेड ज्या कंपन्या जे जालनावरून येतात त्यांचा सगळ्यांचा माल तेवढा स्ट्रॉंग रिसर्च स्टँडर्ड सिस्टीम मध्येच बनवून येतो. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही वापरले कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये? आयकॉन आणि राजू स्टील हे 2 जे प्रॉडक्ट आहे ते माझ्या प्रत्येक प्रोजेक्टला असतात. आणि आता त्याच्यासोबत आम्ही काही इन्स्टिट्यूशनल जे प्रोजेक्ट चालतात त्याच्यात टाटा पण आम्ही सोबत वापरतोय. तर मग आयकॉनच्या तुमच्या प्रॉडक्ट बरोबर त्यांच्या सर्व्हिस बद्दल, अवेलेबिलिटी, डिलिव्हरी, कॉस्ट बद्दल काय फीडबॅक? हे बघा सर, कॉस्ट ही जी गोष्ट आहे ती शेअर मार्केट सारखी अपडाऊन होत राहते. त्याच्यात आपण कंपनीलाही काही बोलू नाही शकत, कोणालाच बोलू नाही शकत. पण सर्व्हिस बाबतीत जो प्रॉडक्ट मला डीलरकडनं येतो तो टाइम टू टाइम येतो. 1-2 दिवस डिले होतात जस्ट बिकॉज ऑफ एनी अदर प्रॉब्लेम्स. पण सर्व्हिस आणि डिलिव्हरीच्या बाबतीत चांगलं आहे. ठीक आहे. दुसरं एक, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये असा एखादा प्रोजेक्ट सांगता येईल का जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर कशी मात केली, असा एखादा प्रसंग? तसं प्रत्येक प्रोजेक्टला नवीन नवीन आव्हान असतात, नवीन नवीन असतात. आणि जर ते नसेल तर आमचं आयुष्य काहीच नाही ॲज अन आर्किटेक्ट. तर सगळ्यात इनिशियल लेवलला जे प्रोजेक्ट होते त्यात गावाकडचे प्रोजेक्ट, त्यात हाच एक मोठा आव्हान असतो की आपण शिक्षण घेतलंय मुंबईतून,
म्हणजे जी थॉट प्रोसेस डेव्हलप झाली ती त्या हिशोबाने झालेली आहे. पण आता जे गावाकडचे जे डेव्हलपमेंट आहे त्यांच्या हिशोबाने. तर ह्या दोघांचा जो म्हणजे विचार करण्याचा जो लेवल आहे किंवा ही विचार करण्याची जी क्षमता आहे त्या हिशोबाने जे मॅच करावं लागतं त्याच्यात आम्हाला खूप त्रास होतो. मग त्याच्यासाठी रिप्रेझेंटेशन 3D दाखवा ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करून आम्हाला क्लायंटला ते समजवायला जास्त इझी जातं. ऍक्च्युली हाच एक थोडा आव्हानात्मक पार्ट आहे जो क्लिअर झाला की पुढचं सगळं पार्ट इझी होतो. इझी असतो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे आता अजून पुढचे आर्किटेक्ट्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, एक मित्र म्हणून आणि एक सिनियर म्हणून? एकच सल्ला, प्रॅक्टिकल नॉलेज जेवढं घेता येईल तेवढं घ्या आणि तिथून पुढे तुमचं आयुष्य जास्त बेटर राहील. बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे सो हे होते आर्किटेक्ट प्रसाद अमृतकरजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एक क्षेत्र प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वाले जास्त आहे, कारण तुम्हाला रोज अनुभव आहे तो प्रॅक्टिकल फील्डचा जास्त आहे. आणि रोज अर्थात क्षेत्र बदलते, त्यामुळे तंत्रज्ञानासोबत तर राहिलंच पाहिजे आणि त्यासोबत प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्ही जास्तीत जास्त घ्या. या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही धन्यवाद. आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत 100% याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.